बंद खडके कोचिंग क्लासेस नांदेड. स्टँडर्ड 10th सायन्स पेपर 2 चॅप्टर 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सेल डिव्हिजन पार्ट 8 ॲनाफेज. Hello, good morning, friends. Welcome to the Bandakadke coaching classes Nanded. Myself Mahamani AR. And in the previous section, we discussed about the step of mitosis. आपल्या लास्ट सेशन मध्ये आपण जी स्टेप बघितली होती ती स्टेप कोणती होती? मेटाफेज होती. मेटाफेज मध्ये आपण काय काय सांगितलं की क्रोमोझोम इट इज प्रेझेंट ऑर द क्रोमॅटिड्स सिस्टर क्रोमॅटिड्स इट इज प्रेझेंट ॲट द इक्विटोरियल प्लॅन और द सेंट्रल प्लॅन और द इक्वेटर म्हणजे मध्यभागी ते येतात. अलग लक्षात. दॅट इज द मेन इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ मेटाफेज. आफ्टर द मेटाफेज टुडेज वी शॅल डिस्कस अबाउट द नेक्स्ट स्टेप दॅट इज कॉल्ड ॲज ॲनाफेज. या ठिकाणी आपल्याला ॲनाफेज या ठिकाणी डिस्कस करायची आहे. ॲना या शब्दाचा अर्थ असतो अप अँड फॅसिस मीन्स स्टेज आपण या ठिकाणी सांगतो. पण ॲना या ठिकाणी अर्थ येईल आपण अप आणि फॅसिसचा अर्थ येईल स्टेज. मला काय अपचं रिलेशन कुठं लागते ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की काय वरती म्हणजे काय त्या ठिकाणी चेंजेस होतात. What are the basic characteristics of anaphase? Anaphase मध्ये आपण सांगितलं it is the third stage of mitosis. Mitosis ची तिसरी स्टेज. या स्टेज साठी आपल्याला बेसिकली डायग्राम येणं गरजेचं आहे. पहिले ती आपण या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करू. This diagram indicates the basic nature of the step anaphase. आपण या ठिकाणी आता कोणते पॉइंट नमूद करणं गरजेचं आहे की जे बोर्डाच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाचे आहे ते आपण या ठिकाणी लर्न करणार. Anaphase it is the third step of mitosis in which there is also formation of spindle fiber. Spindle fiber already formation झालेलंच होतं मेटाफेज मध्ये. पण या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी काय सांगताय की या ठिकाणी बघा मेटाफेज मध्ये आपला क्रोमोझोम असा होता. मेटाफेज मध्ये
देयर इज अ प्रेझेन्स ऑफ टू सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे हा एक सेंट्रोमियर दाखवला होता आपण, सेंट्रोमियर सेंटरचा पार्ट, आणि हे दाखवले होते आपण क्रोमॅटिड्स, याला सारखे असल्यामुळे सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतो, त्या ठिकाणी दाखवले. तर हा जो सेंट्रोमियरचा जो भाग आहे सेंटरचा, हा एवढा गोल, तर हा सेंट्रोमियरचा भाग एनाफेज मध्ये याचं स्प्लिटिंग होते. म्हणजे हा जो गोल आहे सेंटरचा भाग हा स्प्लिट होतो. म्हणजे देयर इज अ स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमियर और सेंट्रोमियर स्प्लिट्स टू फॉर्म टू सेंट्रोमियर. दोन सेंट्रोमियर तयार होतात. मग हा एक वरचा सेंट्रोमियर हा सेपरेट होतो, त्याचे क्रोमॅटिड सेपरेट होतात मग, आणि हा खालचा सेंट्रोमियर त्याचे सुद्धा आहे क्रोमॅटिड जे आहेत ते दोन सेपरेट होतात. म्हणजे आपल्याला कसं स्ट्रक्चर भेटेल या ठिकाणी, हा एक सेंट्रोमियर भेटेल, त्याचे क्रोमॅटिड्स असतील, आणि हा दुसरा सेंट्रोमियर भेटेल, त्याचे क्रोमॅटिड्स असतील. म्हणजे देयर इज अ सेपरेशन ऑफ क्रोमॅटिड्स. ते जे क्रोमोझोम्स आहेत, ते क्रोमॅटिड्स जे आहेत ते सेपरेट झाले, आणि ते सेपरेट कशामुळे झाले, ड्यू टू द स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमियर. हा सेंटरचा भाग स्प्लिट होतो एनाफेज मध्ये, आणि ड्यू टू द स्प्लिटिंग देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सेपरेटेड क्रोमॅटिड्स या ठिकाणी तयार झाले. आता हे जे सेपरेट झालेले क्रोमॅटिड्स आहेत, these chromatids are known as daughter chromosome म्हणायचं त्याला. म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड्स, सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर नथिंग बट द डॉटर क्रोमोसोम म्हणतात. काय म्हणतात, डॉटर क्रोमोसोम. पण या ठिकाणी एनाफेज मध्ये काय होते, एना मीन्स द सेपरेटेड डॉटर क्रोमॅटिड्स that is move apart towards the opposite pole. या ठिकाणी बघा की हे जे सेपरेट झालेले क्रोमॅटिड्स आहेत, हे वरी दोन आणि इथं दोन असतील, तर हे जे आहेत ते वरच्या दिशेने जातील या ठिकाणी, आणि याला नेण्याचं काम कोण करेल या ठिकाणी, स्पिंडल फायबर त्यांना मूव्ह करू शकतो. कारण बिकॉज ऑफ द स्पिंडल फायबर इट इज व्हेरी कॉन्ट्रॅक्टाइल फायबर्स, इट कंटेन्स द कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन्स, and due to that these chromatids move apart towards the opposite pole. या टोकाला हे गेले आणि या टोकाला हे गेलेत. या ठिकाणी आपण याचं कॅरेक्टरिस्टिक सांगतो की these chromatids move apart towards the opposite pole, and such chromosomes are called as, त्यालाच काय म्हणतो आपण, डॉटर क्रोमोसोम्स. मग या ठिकाणी काय व्हायले, एना म्हणजे या ठिकाणी अप म्हणजे वरच्या साईडला काही क्रोमोझोम झाले आणि डाऊन साईडला सुद्धा क्रोमोझोम झाले. पण या ठिकाणी हा जो ग्रीक वर्ड आहे तो अप इंडिकेट करतो. इन दिस वे वी कंप्लीटेड द एनाफेज. मग एनाफेज मध्ये आपण काय बघितलं, एनाफेज इट इज द थर्ड स्टेप ऑफ मायटोसिस इन विच देयर इज अ separation of the centromere or the splitting of centromere takes place, and due to the splitting there is a formation of two daughter chromatids, and these daughter chromatids or the chromatids move apart towards the opposite pole. So these chromatids move apart towards the opposite pole with the help of spindle fiber. मग सेंट्रिओल कडे जातात. आलं का लक्षात? या ठिकाणी आपण कोणती स्टेप कंप्लीट केली, एनाफेज. थँक्स ऑल ऑफ यू.